हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 3. रात्रीचे सुमारे 1:30 वाजले होते. संपूर्ण जहागीरदार वाडा शांततेच्या कुशीत विसावला होता. पण विराजच्या खोलीत मात्र एक वेगळंच वादळ घोंगावत होतं. विराजने रागाच्या भरात आणि तणावाखाली भरपूर ड्रिंक केली होती. तो कसलाच शुद्धीवर नव्हता. तो बेडवर पडला होता, पण त्याला शांत झोप लागत नव्हती आणि त्यात आराध्याने त्याला सुनावलंही होतं. म्हणूनच कदाचित. आणि इकडे दुसरीकडे आराध्या बेडच्या कोपऱ्यात असलेल्या त्या अरुंद सोफ्यावर मान टेकवून झोपली होती. दिवसभराचा थकवा, विदाईचं रडू आणि विराजचे ते बोचणारे शब्द, या सगळ्यांनी ती पार गळून गेली होती. तिचा चेहरा चंद्राच्या प्रकाशात अधिकच निष्पाप आणि सुंदर दिसत होता. तिचे विस्कटलेले केस तिच्या गालावर रेंगाळत होते. विराजला अचानक जाग आली. डोक्यावर नशा चढली होती. त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचंही भान नव्हतं. आपलं लग्न झालंय हे सुद्धा तो विसरून गेला होता, कारण इतकी नशा चढली होती त्याला. डोळे उघडले तर समोर सोफ्यावर कुणीतरी झोपलेलं दिसलं. त्याने डोळे चोळले. त्याच्या धुसर नजरेत ती आकृती अधिकच मोहक वाटू लागली होती. तो उठला आणि त्याचे लटपटत पाय पाडत होता. त्याचे पाय लटपटत होते, पण तो स्वतःवर नियंत्रण मिळवत सोफ्याजवळ कसा तरी पोहोचला. विराजने स्वतःच्या मनातच बोलला, ही कोण आहे? इतकी शांत, इतकी सुंदर, आणि ही माझ्या खोलीत काय करते? पण हिचा चेहरा मला थोडा ओळखीचा का वाटतोय? जणू काही 7 जन्माचं नातंच आहे हिच्याशी माझं, असं का वाटते मला? पुन्हा तो गुडघे टेकून सोफ्यापाशी बसला. नशेत असलेल्या त्याच्या मनाला तो करार आठवत नव्हता. आठवत होता तो फक्त समोर असलेला एक सोज्वळ चेहरा. त्याने हळूच आपला हात पुढे केला. त्याचे थरथरणारे बोट आराध्याच्या गालावर रेंगाळ्या केसांच्या बटेपाशी थांबले. त्याने अतिशय हळुवारपणे ती बट कानामागे सारली. त्याच्या बोटाचा स्पर्श आराध्याच्या मऊ त्वचेला झाला. विराजच्या श्वासाची गती वाढली होती. तो त्या सौंदर्याकडे पाहतच राहिला. त्याच्या मनातल्या रागाची जागा आता वेगळ्याच ओढीने घेतली होती. तो हळूहळू तिच्या चेहऱ्याकडे झुकला. त्याच्या तोंडाला असलेल्या अल्कोहोलचा वास आणि त्याचा उष्ण श्वास आराध्याच्या चेहऱ्यावर उमटत होता. विराजने आपला उजवा हात तिच्या चेहऱ्याच्या बाजूला सोफ्यावर टेकवला आणि डाव्या हाताने तिची हनुवटी हळूच उचलली. तो नशेत इतका गुरफटला होता की त्याला आपण काय करतो याचं भानच राहिलं नव्हतं. तो तिच्या अधिकच जवळ गेला होता. इतका जवळ गेला की त्याच्या नाकाची टोकं एकमेकांना स्पर्श करू लागली होती. आराध्या तर गाढ झोपेत होती, पण तिला कोणाच्या तरी अस्तित्वाची जाणीव झाली होती. तिला स्वप्नात वाटत होतं की ती आपल्या घरात आहे आणि आई तिला उठवते. पण हा आईचा स्पर्श नव्हता, हा तर वेगळा स्पर्श वाटत होता. विराजने डोळे मिटले आणि त्याने आपले होठ आराध्याच्या कपाळावर टेकवले. एक लांबलचक भावूक स्पर्श. त्यानंतर तो रेंगाळत तिच्या गालाजवळ आला. त्याचे होठ तिच्या होठांच्या अगदी जवळ पोहोचले होते. त्याने हळूच आपले होठ तिच्या होठांवर टेकवले. एक कोमल चोळटाकीस. नेमकं त्याच क्षणी आराध्याला कसली तरी जाणीव झाली आणि तिने दचकून आपले डोळे उघडले.
समोर विरासचा इतका जवळ चेहरा पाहून तिचं काळीज धपापलं. तिला कळलंच नाही की स्वप्न आहे की सत्य. त्यावर आराध्या घाबरलेल्या आणि दबलेल्या आवाजात म्हणाली, "वि वि विराज, हे काय करताय तुम्ही? तुमची हिम्मत कशी झाली माझ्या इतक्या जवळ येण्याची?" विरासचे डोळे अर्धे मिटलेले होते. तो अजूनही त्याच कैफात होता. त्याने आराध्याच्या डोळ्यात पाहिले आणि विराज म्हणाला, अस्पष्ट आवाजात शब्दांची गुंफण करत म्हणाला, "तू तू खूप सुंदर दिसतेस आराध्या. मला माहिती नाही तुला इथे कोणी आणलंय, पण चांगलंच झालंय आणून तुला इथे. पण तू इथून जाऊ नकोस. मला सोडून कुठे जाऊ नकोस आराध्या." आराध्याला त्याच्या तोंडाचा वास आला आणि तिला समजलं की हा शुद्धीत नाहीये. त्याची नशा अजूनही उतरली नाहीये. तिने त्याला बाजूला ढकलण्याचाही प्रयत्न केला, पण विराजने तिचे दोन्ही हात पकडून तिला सोफ्यावर रोखून धरलं. तशी आराध्या म्हणाली, "विराज, सोडा मला. तुम्ही शुद्धीत नाही आहात विराज. हे काय करताय विराज? बघा आपण कुठे आहोत. हा करार आहे, आठवतंय ना तुम्हाला? तुम्हीच म्हणाला होतात ना मला स्पर्श करायचा नाही. आता तुम्ही स्वतः सोडा विराज मला. विराज." विराज विचित्र हसून म्हणाला, "करार? कसला करार? या क्षणी फक्त तू आहेस आणि मी आहे. बाकी सगळं लॉजिक चुकीचं आहे आराध्या." "ओ, तुझं नाव आराध्या आहे? जाऊ दे, मी म्हणतोय तेच सत्य आहे आराध्या." विराजने पुन्हा एकदा तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला, पण आराध्याने आता पूर्ण ताकद लावून त्याला बाजूला ढकलून दिलं. विराज तोल जाऊन खाली पडला आणि त्या झटक्यात त्याची नशा थोडी उतरली. तो जमिनीवर बसून राहिला, स्वतःचं डोकं धरून. आराध्या सोफ्यावरून उठली. तिची साडी सावरली. तिचं संपूर्ण शरीर भीतीने थरथर कापत होतं. तिच्या डोळ्यात राग आणि पाणी दोन्हीही होतं. कशी आराध्या रागाने ओरडत रडत म्हणाली, "कधीच नाही विराज. पुन्हा कधीच माझ्याजवळ येण्याची हिंमत करू नका. तुम्हाला वाटतं की तुम्ही पैसे देऊन माझं शरीरही विकत घेतलंय. हे तुमचं लॉजिक चुकीचं असेल तर मी आता या क्षणी हे घर सोडून निघून जाईल बरं का. मला पडली नाहीये तुमच्या पैशांची आणि मी माझ्या बाबांचं हॉस्पिटल बघून घेईन मी काय मला करायचं ते. पुन्हा अशी चूक करू नका." विराजने वर पाहिले. त्याला काहीच आठवत नव्हतं की त्याने काय केलं होतं. त्याला फक्त इतकं समजलं की आराध्या आता खूप संतापली आहे. तसा विराज म्हणाला, "काय झालं? तू का ओरडतेस? मी काही केलंय का? सांग ना." तशी आराध्या म्हणाली, "तुम्ही काय केलं? तुम्हाला आठवतही नाही. तुम्ही तुम्ही मर्यादा ओलांडलीत विराज. आज तुम्ही स्वतःच्या नजरेत तर पडला आहात, पण माझ्याही नजरेत तुम्ही पडला आहात विराज. उद्या सकाळी जेव्हा शुद्धीवर याल ना, तेव्हा तुम्हाला स्वतःचा चेहराही आरशात बघू नका आणि बघवणारही नाही तुम्हाला इतकी लाज वाटेल तुमची." आराध्या धावत बाथरूममध्ये गेली आणि तिने आतून दरवाजा लावून घेतला. ती नळाखाली हात धरून स्वतःचे होठ आणि गाल पुसत होती. जणू तिला तो स्पर्श पुसून टाकायचा होता. पण विरासच्या त्या स्पर्शाने तिच्या मनात एक वेगळीच अनामक भीती तयार केली होती आणि तितकीच अस्वस्थता सुद्धा निर्माण केली होती. बाहेर विराज जमिनीवर तसाच बसून होता. त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याला फक्त आराध्याच्या डोळ्यातील तो तिरस्कार आठवत होता. तर पुढील भागात आपण बघणार आहोत, सकाळी जेव्हा विराज पूर्ण शुद्धीवर येतो तेव्हा त्याला रात्रीच्या कृत्याचा पश्चाताप होतो. का तो पुन्हा आपल्या जुन्या विराज जहागीरदार रूपात येतो. आणि अक्कासाहेब जेव्हा आराध्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता बघतात तेव्हा काय विचारतात. तर कशी वाटली कथा
कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.